मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी अशी डाळ चकोलीची रेसिपी। तसं बघायला गेलं तर डाळ चकोली जी आहे ना, महाराष्ट्रामध्ये खूप आधीपासून बनवलं जातं आणि एकदम पारंपरिक अशी रेसिपी आहे। बनवायला एकदम साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी पण आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, चकोली जी बनवली जाते ना, ती गोड पण बनवली जाते आणि तिखट पण बनवली जाते। तिखटवाली जी असते ना, डाळीमध्ये बनवली जाते। तर आज आपण हीच डाळ चकोली बनवणार आहोत। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात आधी डाळ चकोली बनवण्यासाठी या कुकरमध्ये 1 कप तूर डाळ टाकून घेतो। तूर डाळीनंतर आता यामध्ये अर्धा कप टोमॅटो टाकून घेतो। आता यामध्ये थोडासा हळद, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल आणि आता यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेतो। आता कुकरमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत चांगल्या प्रकारे डाळीला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ चांगल्या प्रकारे आणि एकदम मऊदार अशी शिजलेली आहे। आता या डाळीला चांगल्या प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचं आहे। चमच्याने फोडून घ्या, नाही तर स्मॅशरनी फोडून घ्या, पण चांगल्या प्रकारे फोडून घ्यायचं आहे। आता डाळीला एकदम खमंग अशी फोडणी देण्यासाठी कढई मी तापून घेतोय। एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापून रेडी झाली ना, आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलाला पण चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं आहे। आता या तापलेल्या तेलामध्ये अर्धा चमचा जिरा, थोडासा लसणाचा पेस्ट, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं हिंगाची पावडर टाकून घ्यायची। आता हे सगळे तेलामध्ये टाकलेले पदार्थ 1 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग असा सुगंध यायला पाहिजे। आता यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा। आता या कांद्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये कांदा मऊ होण्यासाठी हार्डली किती 2 ते 3 मिनिट लागतात। एकदा का कांद्याला चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये अगदी थोडासा हळद टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची। हळद आणि लाल मिरचीची पावडर तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि आता पटकन शिजवून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आणि आता या डाळीबरोबर थोडंसं पाणी पण यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। डाळ चकोलीसाठी जी डाळ लागते ना, ती एकदम पातळ लागते, जास्त घट्ट नाही लागत। त्यामुळे थोडंसं यामध्ये जास्तीचं पाणी टाकून ना एकदम पातळ अशी डाळ आपल्याला बनवून घ्यायची आहे। आता या डाळीमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता या डाळीला चांगली 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। जोपर्यंत आपली डाळ शिजून चांगली उकळी येत नाही ना, तोपर्यंत आपण चकोल्या बनवून घेऊयात। त्यासाठी मी इथं रेग्युलर चपाती आपण जी बनवून घेतो ना, तसा आटा मी चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे आणि याची चपाती बनवून घेणार आहे। आता चपाती लाटून घेत असताना लाटणीला चपाती चिटकू नये म्हणून थोडंसं वाळलेलं पीठ यावरती टाकून घेतो आणि एकदम चांगल्या प्रकारे मीडियम जाडीचा चपाती मी लाटून घेतो। एकदम मस्तपैकी आपली चपाती लाटून झालेली आहे। या चपातीला आपल्याला कट करून घ्यायचे, चौकोनी, त्रिकोणी, जे आकार तुम्हाला आवडतात त्या आकारामध्ये चकोल्या कट करून घ्यायच्या। मी आता इथं चकोल्या चौकोनी कट केलेल्या आहेत आणि थोड्याशा तिरक्या कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे दिसायला एकदम छान दिसतील म्हणून। हे बघा, एकदम मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे चकोल्या आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता तुम्ही याला थोडासा पास्ता स्टाईल पण देऊ शकता, म्हणजे पास्ता वेगवेगळ्या साईजमध्ये आणि आकारामध्ये असतात ना, अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। आता इथं बघा मित्रांनो, मगाशी डाळ आपण उकळायला ठेवली होती। डाळीला आता चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे, एकदम खळखळ असं उकळायला चालू झालेली आहे डाळ। आता या खळखळ अशा उकळत्या डाळीमध्ये ना बनवलेल्या चकोल्या टाकून घ्यायच्या आणि चकोलेल्या डाळीमध्ये ना 10 ते 15 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं। डाळीबरोबर चकोल्याला 10 ते 15 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर ना डाळ चांगली घट्ट होते आणि डाळ खायला पण एकदम भारी लागते चकोल्याबरोबर। जेवढी डाळ चांगल्या प्रकारे घट्ट होती ना चकोल्याबरोबर, तेवढी एकदम टेस्टी लागते आणि एकदम भन्नाट लागते। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपली डाळ चकोली शिजलेली आहे, एकदम चांगल्या प्रकारे घट्ट झालेली आहे इथं। तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी डाळ चकोली एकदम टेस्टी अशी आणि एकदम भन्नाट अशी बनवू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। मित्रांनो, काही जण काय करतात, डाळ चकोली बनवताना डाळीचं जे प्रमाण असतं ना, ते खूप कमी ठेवतात। त्यामुळे डाळ चकोली खाताना ना गव्हाचं कणिक खाल्ल्यासारखं वाटतं, टेस्टला एकदम बेकार लागतं।
त्यामुळे काय करायचं, डाळीचं जे प्रमाण आहे ना चकोलीपेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे खायला पण एकदम मजा येते आणि डाळ चकोली खायला टेस्टी पण लागते। मग काय मित्रांनो, कशी झाली डाळ चकोलीची रेसिपी? एकदम मस्त झाली की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे, बनवायला पण एकदम साधी सोपी आहे, तुम्ही आता बघितलेला असाल। तर अशाच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना डाळ चकोलीची रेसिपी बनवू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आणि मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही डाळ चकोली बनवाल ना तेव्हा डाळीचं जे प्रमाण आहे ना थोडंसं जास्त ठेवा, म्हणजे डाळ चकोली खायला एकदम भारी लागते आणि एकदम टेस्टी लागते। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।